इक्विटी, डेट आणि हायब्रिडला आपण बॅलन्स पण म्हणू शकतो. तुला कळतंय की तुला 6 महिन्यात वेकेशन येत आहे किंवा मला एखादा प्रीमियम भरायचा आहे, माझ्या मुलाच्या शिक्षणाचे पैसे भरायचे आहेत, म्हणजे हा शॉर्ट टर्म गोल झाला, वर्षाच्या आतला झाला. मग तिथे आपण डेट फंड्स घेणार, म्हणजे जिथे जास्त रिस्क नाही आहे आणि आपल्याला एक ठराविक टक्का मिळणार आहे इन्व्हेस्टमेंटवर. आता तुला समजा 3 वर्षांचा गोल आहे किंवा 4 वर्षांचा गोल आहे, जिथे मला घराचं डाऊन पेमेंटसाठी तयारी करायची आहे, मला एखादं कारसाठी तयारी करायची आहे, तर तिथे आपण खूप जास्त रिस्क पण घेऊ शकत नाही आणि आपल्याला टक्का पण बेटर पाहिजे. मग अशा वेळेस आपण हायब्रिड किंवा बॅलन्स फंड घेणार. आणि तू जेव्हा म्हणशील की मला एकदम लॉंग टर्म गोल आहे, माझं रिटायरमेंट आहे, माझ्या मुलासाठी मला 18 वर्ष काही लागणार नाही आहेत पैसे, मग तिथे आपण इक्विटीचा फ्लेवर घेणार. मग त्यात कुठले फंड्स घ्यायचे, कसं इन्व्हेस्टमेंट्स करायची, मग त्याच्यात गोल्ड सिल्वर ठेवायचं का, हे सगळं डिसिजन्स माझं असतं आणि त्याच्यानंतरचं मॉनिटरिंग पण माझं असतं. तर त्याच्यामुळे क्लायंट्सला रिटर्न्स एकदम डिसेंट येतात जेव्हा